हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तलाठी भरती 2023 रिलेटेड काय अपडेट आहे, नवीन अपडेट काय आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा। तर बघा मित्रांनो, आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिकचं नाव आहे मित्रांनो की तुमचं तलाठी भरतीचं जे नॉर्मलायझेशन आहे मित्रांनो ते कशा प्रकारे होऊ शकतं याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ठीक आहे, कारण की तुम्हाला तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स सर्वात आधी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहेत। त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर ठीक आहे, चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिलं 100% विद्यार्थी आहेत म्हणजेच तलाठी भरतीमध्ये। तर बघा आता समजा जेवढे पेपर दिलेत ते 100% आपण पकडूया, ज्यांनी पेपर नाही दिला त्यांचं डोक्यामध्ये घेऊ नका, ठीक आहे। तर आता बघा या 100% विद्यार्थ्यांमधील 60 ते 70% विद्यार्थी हे मित्रांनो डायरेक्ट तलाठी पदभरतीमधून अपात्र होणार आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारची मित्रांनो संधी भेटणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं मित्रांनो त्यांना चान्स भेटणार नाहीत। तर असे विद्यार्थी कोण आहेत ते बघा। अगोदर कोणते विद्यार्थी अपात्र होणार हे सांगतो। तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 100 किंवा 100 पेक्षा कमी मार्क्स आहेत ना असे विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीमधून अपात्र होणार। कारण की मित्रांनो त्यांचा कोणता चान्सच बनत नाहीये की निवड यादीमध्ये त्यांचं नाव येण्याचं, ठीक आहे। आणि बघा म्हणजे त्यांचे जरी नॉर्मलायझेशन जरी झाले, त्यांचे 2 4 6 8 जरी मार्क वाढले, 10 किंवा 12 जरी वाढले तरी सुद्धा मित्रांनो त्यांचा कोणता चान्स बनत नाही किंवा ताळमेळ जुळत नाही की त्यांचं निवड यादीमध्ये नाव येताना दिसेल। कारण की सर्वच ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, अर्ज भरपूर आलेले आहेत, सर्व ठिकाणी जागा वगैरे कमी असल्या तरी अर्ज भरपूर प्रमाणात आलेले आहेत, तुम्हाला माहित आहे। तर आता नॉर्मलायझेशन विषयी आपण बोलूया। तर बघा भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो 130 140 150 मार्क आहेत। तर या विद्यार्थ्यांची शिफ्ट अवघड होती, तर या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील हे तुम्ही लक्षामध्ये घ्या। 130 40 150 गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहेत हे समजून घ्या मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट असे पण विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी असे आहेत मित्रांनो की भरपूर विद्यार्थी असे आहेत, भरपूर म्हणूया किंवा काही म्हणूया समजून घ्या, ठीक आहे। 180 190 मार्क घेणारे विद्यार्थी पण आहेत मित्रांनो तलाठी भरती 2023 च्या परीक्षेमध्ये, ठीक आहे। तर या विद्यार्थ्यांसोबत असं झालंय, यांचा पेपर सोपा होता तर यांचे जे मार्क आहेत मित्रांनो ते कमी होतील। मी तुम्हाला अगोदर बोललो होतो की अपात्र कोणते विद्यार्थी होणार आहेत हे तुम्हाला आता समजलंय, ठीक आहे। तर ह्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतील। ज्या विद्यार्थ्यांना 100 पेक्षा कमी आहेत त्यांचा तर काही विषयच नाहीये मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या, ठीक आहे। आता उरले 60 ते 70% विद्यार्थी आपण समजूया मित्रांनो की ते अपात्र झाले। आता कॉम्पिटिशन तुमची राहिली फक्त 30% विद्यार्थ्यांच्या मध्ये। तर जे नॉर्मलायझेशन आहे मित्रांनो ते कधीपर्यंत होईल ते पण सांगतो। तर डिसेंबरच्या लास्ट वीक पर्यंत मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशनची प्रोसेस होऊ शकते, म्हणजे तुम्हाला तुमचे गुण वगैरे समजतील, तुमचे किती मार्क्स प्लस झालेत किंवा तुमच्या मित्राचे किती झालेत सर्वांचे समजतील, कोणाचे मायनस होतील कोणाचे कमी होतील जास्त होतील। काहींना नॉर्मलायझेशनचा फायदा होईल, काहींना नॉर्मलायझेशनचा तोटा होणार आहे मित्रांनो। या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा अजून कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशनची प्रोसेस होणार आहे मित्रांनो। आणि काही विद्यार्थ्यांचे 2 4 6 8 असे मार्क्स वाढू शकतात, काही विद्यार्थ्यांचे कमी जास्त होतील। अशा प्रकारे मित्रांनो तुमची नॉर्मलायझेशनची प्रोसेस होईल। या व्यतिरिक्त कोणता डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।